Hello, hello. This is the My Artifact. Okay, My Artifact episode number 952. आजची तारीख आहे वाव 17 ऑक्टोबर 2017. आता वाजले करीब रात्रीचे 9:45. काही सांगायचं आहे का या काही नाही रे. इथे बाहेर आलो, कसं घरामध्ये खूप गरम होत होतं. वरती कसं मस्त थंड वातावरण आहे. रात्री 2-3 वाजता तर एकदमच मस्त थंड वातावरण असते. या एकदम थंडा थंडा कूल कूल. सांगू आता काय वाटते की उद्या नाही तर परवा मी मोठ्या वडिलांच्या घरी जाईन. आता गाद्या तर बनलंच आहे. मी कोणाला बोलू तर शकत नाही. जास्तीत जास्त बोलवीन तर बादलला किंवा सुबोधला वगैरे बोलवीन. बादलला बोलवीन, बाकी काय नाही. सुबोधचे तर पेपर सुरू आहे त्यामुळे काय नाही. मला वरती झोपायचं आहे राव, या म्हणजे टावरवर वरती. साला एवढ्या थंडीमध्ये साला मस्त थंडी आणि पूर्ण दिसते राव तिथून एव्हरीथिंग. इट्स टू मच अमेझिंग. बहुत मस्त वाटतं राव तिथे. मोठे वडील नव्हते ना तेव्हा तर ठरूनच होता की बाबू हा येऊन जा, बाबू वाड्यावर, बाबू वाड्यावर येऊन जा, बाबू वाड्यावर येऊन जा, बाबू वाड्यावर येऊन जा. आणि बाबू वाड्यावर आले सगळे का मग तर तमाशेच व्हायचे. या हद नाही. मग का झालं, किती आवाज करा आणि काही करा, बुडी म्हणणार तर म्हणणार आणि किती वेळ म्हणणार आहे, काही नाही, बस गुपच्या बस तर राहणार आहे. आता मोठे वडील आहे ना, जरी मोठे वडील काही म्हणणार तर नाही, बट आपण पण आपल्या हदमध्ये राहिलं पाहिजे ना. कारण ते त्यांचं घर आहे स्पेशली, आणि त्यावेळेस आपण त्यांना नाही बोलू शकत असं मित्रांना. आणि बोलवलंही तरी शांत राहा भाऊ, जास्त काढा करू नको, राईट. सो या माझं काही नाही, मी तर जातोच आहे. मी काय गेलो, झोपलोय मस्त, कल्लाही गेला तरी काही होणार नाही. आज मला बोलूशं वाटत आहे राव, बट का बोलू साला, माझ्यासाठी टॉपिक नाही. एक वेळ अशी येईन का माझ्यावरती नाही का खूप सारे टॉपिक राहीन, पण बोलण्यासाठी वेळ नाही राहणार. आर्टिफॅक्ट एपिसोडसाठी टाईम काढण्यासाठी पण साला खूप खूप धावपळ करावी लागेल, तेव्हा कुठे आपला आर्टिफॅक्ट एपिसोड बनेल. म्हणजे एक प्रकारे नाही का, या म्हणजे आता इथून म्हणजे आता राईट नाव आपण 25 आहे. ओके, 25 रनिंग आहे. या 25 रनिंगमध्ये जोपर्यंत आपण आपल्याला आपलं करिअर जोपर्यंत आपण घेत नाही, बनत नाही जोपर्यंत आपलं करिअर, तोपर्यंत आपल्यापाशी टाईमच टाईम आहे. हा थोडा स्ट्रगलिंगमध्ये थोडासा वगैरे टाईम राहीन म्हणा, म्हणजे थोडासा बिझी राहीन, बट थोडा बहुत टाईम भेटन. बट जेव्हा डेस्टिनी भेटली त्याच्यानंतर जे आपलं काम सुरू होईन ते बहुतच बिझी स्टफ आहे, बहुत जास्त. प्रति मिनिट प्रति घंटा बहुत जास्त कठीण जाणार आहे माझ्यासाठी. कारण त्यावेळेस कसं की पूर्ण फोकस राहावं लागते आपल्या टार्गेटवर आणि आपल्या फिल्मवर आणि आपल्या स्टोरीवर आणि त्या स्टोरीला प्रेझेंटेशनवर, प्रोडक्शनवर, एव्हरीथिंग, प्रत्येक गोष्टी ॲज अ डिरेक्टर खूप साऱ्या गोष्टीला मॅनेज करावं लागते. त्यामुळे कसं आहे की मलाच नाही का, म्हणजे एक प्रकारे कसं आहे की एक लीडर असते. जसं जर लीडरच ट्रॅकवर नसेल ना, त्याचे एम्प्लॉय पण ट्रॅकवर नसतात. म्हणजे एक प्रकारे लीडरच आहे ना की या सगळ्या जणांना बांधून ठेवतो. असं जर लीडरच एक प्रकारे ऑफ ट्रॅक असन, म्हणजे ठीक आहे ना भाऊ, राहू द्या ना यार, आज सुट्टी घेतो प्लीज, मला थोडंसं आज आज माझा वाढदिवस आहे वगैरे वगैरे, तर असं नाही राव. या ॲज अ डिरेक्टर यू हॅव टू स्टिक टू जे 2-3-4 महिने तुला जे काम करायचं आहे ते करायचं आहे. या ॲज अ डिरेक्टर 2-3-4 महिनेच काम करायचं आहे, म्हणजे ॲक्च्युअली नाही का एक प्रकारे स्क्रिप्ट रायटिंगपर्यंत, स्क्रिप्ट रायटिंग, स्क्रिप्ट डिझायनिंग, फायनल स्क्रिप्टपर्यंत. मग त्याच्यानंतर आहे प्रेझेंटेशन. तर याच्यानंतर मग एक प्रकारे काम सुरू होते ते वेगवेगळ्या फील्डमध्ये काम सुरू होते, म्हणजे त्याचे वेगवेगळे डिरेक्टर असते.
म्हणजे जस्ट लाईक एक आर्ट डिरेक्टर जो सीन किंवा एक सेट तयार करतो, तो आर्ट डिरेक्टर. त्याच्यानंतर मेकअप डिरेक्टर जो प्रत्येकांचे कास्टिंग आहे, त्यांचा मेकअप, त्यांचे गेटअप वगैरे कसा राहीन, का राहीन, त्याचा एक वेगळा डिरेक्टर. कोरिओग्राफी, डान्स, त्याचा एक वेगळा डिरेक्टर, जसं लाईक रेमो डिसूजा वगैरे वगैरे, जे स्पेशली डिझाईन करतात डान्स आणि त्यांची मूव्ह. म्युझिक डिरेक्टर जे वेगळेच आहे, जे म्युझिक बनवतात आणि त्याला म्युझिक देतात, त्याच्यात लिरिक्स ॲड करतात. तो एक म्युझिक डिरेक्टर, तो एक वेगळा असतो. आणि मग रेस्ट ऑफ दी असते जे सीन शूट करा किंवा त्याच्यासाठी पण वेगवेगळे डिरेक्टर असतात. फर्स्ट एडी, सेकंड एडी, हे. आणि त्यानंतर प्रोडक्शन असते, नंतर कॅमेरा क्रू यांचा पण सुपरवायझर वेगळाच असतो, तो एक्सपर्ट असतो. तो त्याला ग्राफिक डिझायनिंग, त्याचे सुपरवायझर वेगळे असतात. ते युजली ग्राफिक्ससोबतच रिलेट करतात, म्हणजे प्रत्येकाच्या फील्डमध्ये ते एक जॉईन असतात. आणि ॲज अ डिरेक्टर, ॲज अ रायटर, आपल्याला दाखवावं लागतं, म्हणजे आपल्या मनातलं सांगावं लागतं की मला अशाप्रमाणे आउटपुट पाहिजे, तशाप्रमाणे आउटपुट पाहिजे. तर मग तो बरोबर बनवतो त्या गोष्टी. मेकअप आर्टिस्ट, डान्स आर्टिस्ट वगैरे सगळेजण मिळून एक फायनल प्रॉडक्ट बनवतात, जे ज्याला आपण मूवी म्हणतो. दॅट्स इट ऑल. पण हे जेवढं म्हणणं इट्स रिअली इझी, बट इट्स नॉट इझी. आपल्याला वाटतंय का हे खूप इझी आहे, बट इट्स नॉट. कारण हे फक्त बोलण्यासाठी जेवढं इझी वाटते ना, करण्यासाठी खूप प्लॅनिंग करावं लागते राव. बहुत जास्त प्लॅनिंग करावं लागते, टू मच. आता ठीक आहे, आपण जे नाही का 2-3 महिने आपण स्क्रिप्ट डिझाईन करून राहिलो. आता या स्क्रिप्ट डिझायनिंग हे स्क्रिप्ट डिझाईन एक प्रकारे बॅकबोन आहे. म्हणजे प्रत्येक स्केलेटनचा हा बॅकबोन आहे. जे पण स्ट्रक्चर आहे, म्हणजे एक प्रकारे या बॉडीमधलं स्केलेटन आहे ना, ते ही एक स्टोरी आहे. कारण स्टोरी ज्याप्रमाणे राहील, कारण या स्टोरीमध्ये खूप काही लिंक असते. कास्ट, त्याच्यामध्ये कॅरेक्टर, त्याचा इंट्रोडक्शन म्हणजे तो कोण आहे, का आहे, हे सगळं तू कशासाठी करत आहे, याच्यामध्ये मग जो तो काम करून राहिला त्या गोष्टीसाठी त्याचा पर्पज काय आहे, हे सगळं इंट्रोड्यूस करणं इट जस्ट लाईक अ बेसिक पार्ट. बट त्याला दाखवणं एक वेगळं आहे. म्हणजे जस्ट लाईक हे स्क्रिप्ट डिझायनिंगमध्येच होते की आता एक बंदा जो इथून तिथपर्यंत उडी मारतो, तो एक प्रकारे रायटरला डिस्क्राईब करावं लागते त्या स्क्रिप्टमध्ये की तो या बिल्डिंग 4th फ्लोअरपासून उडी मारतो, अँड देन ही गॉट टू दी 3rd फ्लोअरवर पर्यंत उडी मारतो. उडताना त्याचे पाय आणि हात असे एक सोबत राहतात. त्याच्यानंतर तो व्ह्यू असतो, तो अशाप्रमाणे म्हणजे इकडल्या साईडने व्ह्यू असतो. समजा जर नाही का समजत नसेल, कारण प्रत्येक गोष्ट नाही का शब्दात सांगता येत नाही, आणि जेव्हा ते सांगितली तर इट जस्ट लाईक रिअली कॉम्प्लेक्स, समजत पण नाही. तर कधी कधी पिक्चराईज करावं लागतं, तेव्हा नाही का कॉमिक स्केच वरून पण एक प्रकारे प्रॅक्टिकली दाखवावं लागते. का कॉमिक स्केच म्हणजे एक प्रकार रफ स्केच, जो एक स्केच आर्टिस्ट असतो तो बनवतो. रायटर तिथे बसून तो स्केच आर्टिस्ट, मग रायटर त्याला सांगतो का हा कॅरेक्टर, कॅमेरा अँगल असला पाहिजे, फ्रेममध्ये हा फ्रेम असा दिसला पाहिजे. सो इट जस्ट लाईक पूर्ण व्हिज्युअलाइज होते. हे नाही का 3 किंवा 4 महिन्यात स्क्रिप्ट डिझाईन होते, आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हेच डिसाईड करते का फिल्म कशी राहणार आणि लोकांना ती कशी आवडणार. आता याच्यानंतर जे काम असते ते काम असते शेड्यूल. फिल्ममध्ये शेड्यूल बहुतच इम्पॉर्टंट असते. विदाऊट शेड्यूल बनू शकत नाही. शेड्यूल म्हणजे काय आहे? शेड्यूल म्हणजे एक प्रकारे असा एक पार्ट आहे जो सगळ्यांना धरून ठेवतो. सगळ्यांना, छोट्यातल्या छोट्या स्पॉट बॉयपासून ते मोठ्यातल्या मोठ्या डिरेक्टरपर्यंत कनेक्ट असतो या शेड्यूलमध्ये. या शेड्यूलमध्ये काय असते की एक टाईम स्पॅन असतो.
आता जेव्हा आपली स्क्रिप्ट जेव्हा बनते, एक फायनल प्रॉडक्ट आपलं जेव्हा स्क्रिप्ट बनते, आता या स्क्रिप्टला फिल्ममध्ये कसं कन्वर्ट करायचं, याला आता व्हिज्युअलाइज कशाप्रमाणे करायचं, आता याच्यावर काम सुरू कसं करायचं, त्याच्यावर पहिले होते का प्रत्येकांचे नाही का, म्हणजे काम माझा हे स्क्रिप्ट नाही का एकदम स्टार्टिंगपासून सुरू होत नाही. डेफिनेटली नॉट. म्हणजे जस्ट लाईक इथून स्टार्ट झाली स्क्रिप्ट, तर फिल्म पण या पहिल्या डायलॉगपासून नो नो नो. कधी कधी तर एंडपासून सुरुवात होते, तर कधी कधी मिडलपासून सुरुवात होते. हे जस्ट डिपेंड करते शेड्यूल. हे शेड्यूल काय, आता प्रत्येकांचे काम वेगवेगळे असतात या इंडस्ट्रीमध्ये. कोणीच खाली नसते राव. प्रत्येकांना करोडो म्हणजे हजारो कामं असतात. हे कर, ते काम सुरू असते, हे काम सुरू असते. सो बेसिकली त्यांची डेट्स घेतले जातात. जे डेट घेतले जातात की तुम्हाला पहिले, आता कसं आहे की या कॅरेक्टर म्हणजे पहिले काय असं, रायटर, डिरेक्टर आणि प्रोड्युसर एका जागी येतात आणि ते ठरवतात की या कॅरेक्टरसाठी कोणता कास्ट इम्पॉर्टंट आहे किंवा कोणत्या कास्टला आपण कास्टिंगसाठी बोलवावं. तर मग ठरवतात की अजय देवगण किंवा सलमान खान किंवा शाहरुख खान वगैरे वगैरे ऑल दिस पीपल. तर मग मग त्यांच्यासोबत भेटतात, त्यांना स्क्रिप्ट सांगतात. तर जर त्यांना आवडली तर मग ते साईन करतात का मी या कास्टिंगसाठी प्रिपेअर आहे. ओके. तर जेव्हा साईन करतो त्याच्यामध्ये पूर्ण मेमो असतो, त्याच्यामध्ये लिहून असते का तुम्हाला या डेट्स म्हणजे जेव्हा साईन करायच्या अगोदर तुम्हाला ठरवलं जाते का तुमची कोणकोणती डेट्स खाली आहे या. आणि हे डेट्स काय फक्त 1 किंवा 2 दिवस नसतो या, हे कम्प्लिटली एक शेड्यूल असतो. याच्यामध्ये तुम्हाला करीब 8 किंवा 9 महिन्याचा त्यांचा शेड्यूल घ्यावा लागतो. 8 किंवा 9 महिन्यात त्यांची डेट्स घ्यावी लागते त्यांची, कारण जे इम्पॉर्टंट आहे ना. आता असं नाही का, आता आता समजा जर या फिल्ममध्ये शाहरुख खान लीड करत आहे, तर ऑफकोर्स छोट्या छोट्या सीनपासून मोठे मोठे सीन आपण असं नाही का फक्त शाहरुख खानचे सीन आहे तर त्यालाच पहिले शूट करावं अँड देन नंतर मग या, कारण याच्यामध्ये नाही का खूप सारे जणांचे खूप प्रॉब्लेम असतात, बहुत ही जास्त. आणि हे समजा जर हा शेड्यूलमध्ये प्रॉब्लेम असताना तर फिल्ममध्ये जो पैसा लावतो त्याचं नुकसान होते या. आणि समजा फिल्म डिले जरी झाली तरी त्याचं नुकसान होते. आणि हे कसं एकदम प्रॉपर टायमिंगवरच झालं ना तर बहुत चांगलं असते. तर काय आहे की हे जेव्हा शेड्यूल जेव्हा साईन करायच्या अगोदर त्यांना सांगलं जाते की आम्हाला तुमची हे डेट्स पाहिजे, हे एवढे एवढे महिने पाहिजे. ओके ठीक आहे. मग तेव्हाच नाही की त्याचा रेंट पण एक प्रकारे, चार्जेस पण एक प्रकारे डिसाईड होते का शाहरुख खानचे काही चार्जेस असतात वगैरे का प्रति एक मूवीसाठी ते करीब 3 किंवा 5 करोड साईन करतात. आणि हिट झाली तर त्याचा पैसा वेगळा या, त्याचा पैसा वगैरे वेगळा. सो बेसिकली नाही का जेव्हा फिल्म साईन होते तेव्हा या साऱ्या गोष्टी पण डिसाईड होते का तुम्ही रेंट किती घेजाल आणि त्याच्यानंतर तुमचे हे डेट्स वगैरे आहे का, सगळे. तर जेव्हा नाही का आता हे कास्टिंगची बारी आहे, म्हणजे हे कास्टिंग पीपल हे युजली फ्रीच असतात राव. यांना काही जास्त काम वगैरे नसते. म्हणजे यांना का कोणत्या रियालिटी शोमध्ये बोलवतात, 1-1.5-2 घंटा वगैरे 3-4 घंटे टाइमपास करतात, मस्त मजा करतात वगैरे वगैरे या. बट मेन बॉडी आहे इथले जे काम करणारे एम्प्लॉईज, कारण यांना टाईम नसते. म्हणजे यांना टाईम कसा टाईम नसते म्हणजे हे फ्री नसतात या, यांना कंटिन्यू काम असते आणि ते एकाच प्रोजेक्टवर काम असते या. तर आता समजून घे एक स्टंट सीन आहे, आणि आता फिल्म एक रोमॅन्टिक मूवी आहे आणि याच्यामध्ये थोडासा एक स्टंट सीन आहे. एक हिरो आहे, तो हिरोईनला चेस करत आहे. एक कार चेस सिक्वेन्स प्रमाणे हा एक सीन आहे. तर आता हा जो सीन आहे हा कुठे येणार, हा एक कुठतरी फिल्मच्या मधात आहे. तर आता या फिल्मला म्हणजे ही जे आहे हे हे चेस सिक्वेन्स जर प्रॉपरली बनवण्यासाठी आपल्याला एक्सपर्ट्सची गरज असतात, एक ड्रायव्हरची गरज असते ना. म्हणजे या साऱ्या गोष्टी करण्यासाठी चेसिंग सिक्वेन्स वगैरे ते काय करण्यासाठी. तर ते एक प्रकार नाही का पहिले त्यांना सांगितले जाते, फिल्म साईन अगोदर करायच्या अगोदर त्यांना सांगितले जाते का 2 महिन्यानंतर तुमचा एक चेस सिक्वेन्स आहे. त्यांचा एक वेगळा डिरेक्टर असतो, त्यांचा एक वेगळा सुपरवायझर असतो, त्यांच्यापाशी ऑलरेडी एक स्क्रिप्ट असते का त्याला कशाप्रमाणे डिझाईन करायचा. तो रायटर आणि डिरेक्टर प्रॉपरली सांगतो की असं असं आहे, तुम्हाला अशाप्रमाणे हा सीन अशाप्रमाणे तुम्हाला डिझाईन करायचा आहे.
मग ते सांगतात की ते मग त्यांचं काही डोकं लावतात की आपण असं केलं तर तसं केलं तर वगैरे वगैरे. समज जर हाच सीन अशाप्रमाणे केला तर तशाप्रमाणे केला तर हे खूप डिसाईड होतं राव. हे नाही का फिल्म सुरू व्हायच्या अगोदर नाही का खूप डिसिजन होते, बहुत डीपली डिसिजन होते का तुम्ही यावेळेस फ्री आहे का आणि तुमचे एम्प्लॉई यावेळेस असू शकतात का आणि तुम्हाला हा सीन करायचा, तुम्ही या सीन प्रॉपरली करजान का. आणि या सीन करण्यासाठी पण नाही का स्क्रिप्टमध्ये जेव्हा आपण स्क्रिप्ट कोणाला सांगतो तर तेव्हा खूप सारे जण एडिटिंग करतात की डूड यावेळेस जर यांनी असं म्हणलं असं बरं झालं असतं, तसं म्हणलं असं बरं झालं असतं. कारण प्रत्येक जण शहाणपणा सांगतात राव. म्हणजे कसं एक रायटर एक डिरेक्टर नाही का 2 किंवा 3 महिने मारून मारून तेव्हा जे स्क्रिप्ट बनवतात आणि त्याच्यानंतरही आपण कोणाच्या थर्ड क्लास डिरेक्टरपाशी जातो, जो आर्ट डिरेक्टर, तो म्हणतो यार सीन असा असतं, व्हाय व्हाय से दॅट. कारण त्याला त्या कामाचा बोजा वाटतो ना, त्यामुळे ही जस्ट सेज लाईक की ठीक आहे तू असं करू तसं करू तर अशा वेळेस पण थोडं हार्ड व्हावं लागते. अशा वेळेस मला लागते की भाऊ हे काम आहे, हे तुला करायचं आहे, तू फालतूगिरी करू नको, तुला हा आर्ट सेक्शन बनवायचा आहे. या तो अशाप्रमाणे तो स्टंट सीन वगैरे बनवण्यासाठी तो एक शेड्यूल बनतो की तुम्ही तुम्ही यावेळेस तुम्हाला हे हे काम करायचं आहे. त्यासाठी एवढे एम्प्लॉई एवढे कार आणि एवढं काही हे लागेल. आणि या शेड्यूलमध्ये नाही का प्रत्येकांचे कॉन्टॅक्ट्स पण दिले जातात. एक ट्री असते, हे शेड्यूल म्हणजे एक प्रकारे ट्री असते. आणि हे सगळ्यांना बांधून ठेवते, छोट्यातल्या छोट्या पानापासून तर मोठ्यातली मोठी फांदीपर्यंत. सो हे एक इम्पॉर्टंट आहे. कारण जोपर्यंत आपण शेड्यूल बनत नाही फिल्म सुरू होत नाही. आणि शेड्यूलमध्येच पूर्ण लिहून असते का स्क्रिप्टला फिल्मनायझेशनमध्ये म्हणजे फिल्म त्याची कशी बनवायची, हाऊ टू कन्वर्ट इट. टू मच एक प्रोसेस असते. आणि जसं मग एक प्रकारे शेड्यूल बनला का मग काम फटाफट होते राव. तर युजली कोणी डिले करत नाही आणि डिले करतात तर ते खूप जास्त माजलेले ॲक्टर्स लोक तेच करतात राव. एम्प्लॉय वगैरे किंवा असे कोणती कॅमेरा क्रू वगैरे डिले करत असन जेव्हा त्यांचे काही ना काहीतरी प्रॉब्लेम असन खूपच सिरियस, तेव्हा ते लोक. बट असा कोणता प्रॉब्लेम येत नाही कारण ते अगोदर साईन करतात की मी या गोष्टीसाठी ऑलवेज रेडी राहणार आणि कोणतेही प्रॉब्लेम असो तरी आय बी देअर. सो हे सगळं जो शेड्यूल बनला की शेड्यूल बनल्यानंतर मग काम असं फटाफट सुरू होते, रप 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 सुरू होते. जेव्हा फिल्म डिले होतो तेव्हा प्रोड्युसरला नफा म्हणजे नुकसान कशाप्रमाणे होते. सिम्पलची गोष्ट आहे राव, सिम्पलची गोष्ट आहे. आता एका व्यक्तीला आपल्याला ते काम करण्यासाठी आपण त्याला पैसे देतो, तर तो पैसे कसे द्या एक टाईमनुसार असते ना. ठीक आहे, आपण एक प्रकारे प्रॅक्टिकली सांगण्याचा प्रयत्न करतो. आता एक सीन शूट करायचा आपल्याला, एक रोमॅन्टिक सीन शूट करायचा. हिरो आला, हिरोईन आलीच नाही. माहीत पडलं का हिरोईनचा मदरची डेथ झाली आहे. ओके, आता हे एक फेअर रिझन आहे का तिच्या मदरची डेथ झाली आहे, त्यामुळे आपण कव्हरअप करून घेतो की चलो ठीक आहे, एक दिवस झाले. शिनेहा नॉट शिनेहा. ओके, 1 दिवस 2 दिवस आपण कन्सिडर करू शकतो. पण तिसऱ्या दिवशी पण समजा जर ती ॲक्ट्रेस समजा जर सीन सेटवर आली नाही तर प्रॉब्लेम हो कोणाला जाते, प्रोड्युसरला जाते. व्हाय? कारण हिरोईन नाही आली तर सीन शूट कसा करणार. सीन शूट नाही झाला तर हे सगळे एम्प्लॉई बसून ठेवले आहे ना, हे कॅमेरा क्रू, ॲक्टर्स वगैरे, कोरिओग्राफर वगैरे, आर्ट डिरेक्टर, हे सगळेजण बसून आहे ना त्या गोष्टीसाठी. मग काय, मग त्यांचे तर पैसे द्यावेच लागन. काम हो का नाही हो, त्यांचा प्रति दिवसाचा रेंट आहे तो द्यावा लागेल, म्हणजे द्यावा लागेल. सो या त्यामुळे नाही का एक प्रकारे प्रोड्युसरचं नुकसान होते. डिरेक्टर एका फिल्म मागे किती काम करतो, चांगला क्वेश्चन आहे. एका फिल्म मागे डिरेक्टर खूप जास्त काम करतो, बहुत जास्त युजली. आता समज आता युजली नाही का आजकाल नाही का जे डिरेक्टर असतात तेच रायटर असतात. कारण ते स्टोरीसोबत इतके बाउंड अप होऊन जातात की त्यांना एकदम
एकदम सीन वाईज जसा त्यांना असा सीन कळला की हा एक डायलॉग कळला का ते फटसे खाऊन जातात की हा कोणता सीन आहे आणि का आहे. हा आता एक प्रकारे काही काही जण वेगवेगळे असतात, जसं का आता मी एक प्रकारे सांगण्याचा प्रयत्न करतो. एक रायटर आहे आणि एक डिरेक्टर आहे, दोन्ही वेगवेगळे पर्सन आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल एक फिल्म जेव्हा बनते ना तेव्हा नाही का एक रायटर प्रोड्युसरकडे स्क्रिप्ट घेऊन जाते. हम्म. प्रोड्युसरला ती स्क्रिप्ट आवडते. तर त्याच्यानंतर एक डिरेक्टर हायर करतो. फर्स्ट ऑफ ऑल पहिले एक डिरेक्टर हायर करतो. वाय इज दॅट? म्हणजे पहिले कास्टिंग क्रू किंवा अगोदर कोणते कॅमेरा क्रू किंवा डिझायनिंग क्रू कोणतेच नाही. पहिले एक डिरेक्टर हायर केला जातो. या प्रोड्युसर एक डिरेक्टरला हायर करतो. मग एक रायटर आणि एक डिरेक्टर दोघं जण, एक रायटर त्या डिरेक्टरला प्रॉपरली समजून सांगते आणि का डिरेक्टरला नाही का ही स्टोरी बहुत जेन्युअली कळली पाहिजे, बहुतच पूर्ण डीपली, आणि एक एक कॅरेक्टर आणि त्याचं इंट्रोडक्शन सुद्धा, म्हणजे इट जस्ट लाईक बिंग हाऊ आय नो, म्हणजे मला कसं माझ्या बाहेर कोटबद्दल मला माहीत आहे त्याचप्रमाणे नाही का डिरेक्टरला पण त्या स्टोरीबद्दल नाही का छोट्यातली छोटी गोष्ट माहीत असली पाहिजे. त्या स्टोरीमध्ये त्याचा डायलॉग काय आहे, कशासाठी म्हणलं आहे, त्याच्या मागे त्याचा पर्पज काय आहे आणि त्याला कशाप्रमाणे दाखवायचं आहे. त्याच्यानंतर मग काय होते की एक प्रकारे डिरेक्टर मग त्याचं काम असते का त्याला डिरेक्शन देणं, की या फिल्मला आपण कशाप्रमाणे डिरेक्शन देऊ शकतो. तर मग जेव्हा ते स्क्रिप्ट रायटिंग आहे, जे स्केचेस आहे ना ते त्याच वेळेस बनले जातात. जे कॉमिक स्केचेस आहे ना ते त्याच वेळेस बनले जातात की एक डिरेक्टरच्या मनामध्ये कोणती इमेज क्रिएट झाली आहे. तर ती एक प्रकारे एक स्केच आर्टिस्ट येतो आणि स्केच आर्टिस्ट थ्रू असं एक प्रकारे एक रफ स्केचमधून व्हिज्युअलाइज करण्याचा प्रयत्न करतो. रायटरला बरं वाटलं ठीक, त्याच्यामध्ये थोडा बहुत हे असते का असं तसं इकडे तिकडे. या मीटिंगमध्ये नाही का रायटर डिरेक्टर आणि प्रोड्युसर तिघे जण असतो. प्रोड्युसर पैसा लावतो या गोष्टीमध्ये. आता कसं आहे की जेव्हा डिरेक्टरला हे काम भेटलं, हा प्रोजेक्ट भेटला, तर त्याच्या मागे खूप मोठा काम असतो. फर्स्ट ऑफ ऑल त्याला त्याचे कॉन्टॅक्ट्स वगैरे फाइंड आउट करावं लागते. कोण बंदा कोणत्या गोष्टीसाठी चांगला आहे, कोण बंदा या सीनसाठी एक बेटर बनवू शकते. जस्ट लाईक बिंग एक डान्स करायचा आहे तर आपण रेमो डिसूजाला हायर करू. स्टंट करायचं आहे तर जस्ट लाईक बिंग एक कोणत्या स्टंट डिरेक्टरला हायर करू. एक आर्ट डिझाईन करायचं आहे तर एक आर्ट डिझाईनचा डिरेक्टर त्याला आपण हायर करू. हे डिरेक्टरला माहीत असलं पाहिजे की कोणकोणत्या गोष्टीमध्ये हा व्यक्ती एक्सपर्ट आहे का नाही, का मग याच्यावर विश्वास असला पाहिजे हा बंदा हा काम करू शकते. या मग त्याच्यानंतर डिरेक्टर नंतर नाही का फर्स्ट एडी आणि सेकंड एडी म्हणजे फर्स्ट डिरेक्टर आणि असिस्टंट डिरेक्टर नॉमिनेट केले जातात. जस्ट ऑल दीज थिंग्स. आणि त्याच्यानंतर मग ते डिसाईड करतात की का करायचं आहे, कसं कसं करायचं आहे. फिल्म इज टू मच टफ. म्हणजे समटाईम्स नाही का समज जर फिल्म नाही का एक प्रकारे फक्त डायलॉग बेस असेल ना तर खूप जास्त कठीणाई जात नाही. म्हणजे जस्ट युजली नाही का एक कॅमेरा क्रू आणि त्याच्यानंतर एक ॲक्टर, या दोघांचंच काम असते ना. मग तर काही नाही. जो डायलॉग बेस ॲक्टिंग फिल्म असते त्याच्यामध्ये काही असं काम राहत नाही. जो ॲक्टर आहे तो डायलॉग म्हणतो, जो कॅमेरा आहे तो प्रॉपरली त्याला शूट करतो. बट समज जर ॲक्शन मूवी आहे ती याच्यामध्ये खूप साऱ्या सिक्वेन्स येते बहुत जास्त म्युझिक येते. अशी म्युझिक जे एका लोकांना एक प्रकार एंटरटेन करून का इट्स वन ऑफ दी अमेझिंग मूवी आहे. अनदर थिंग आता सीनला त्या ॲक्शन सीनला कशाप्रमाणे डिझाईन करायचं आहे. आणि कधी कधी सीन ते इतके जास्त कॉम्प्लेक्स असतात की त्याला रिॲलिटीमध्ये होऊ शकत नाही, तर मग त्याला ग्राफिकली प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करतो. अनदर थिंग त्याच्यामध्ये नाही का जे स्टंट करतात लोक त्यांची पण जिम्मेदारी असते, त्यांना पण काही झालं नाही पाहिजे. ऑल साऱ्या गोष्टी मॅचअप केल्या जाते. इट्स जस्ट लाईक सिम्पल डायलॉग मूवी असतात तर इट्स रिअली नॉर्मल, काही जास्त कठीणाई नाही. बट एक एक ॲक्शन मूवी असतो तेव्हा खूप जास्त प्रॉब्लेम असतात. वेल
आपण सच में यार आपण एक फिल्म मेकरच आहे झाला. तुला वाटते खूप साला बहुत जास्त टेन्शन आलं काय? टेन्शन हे नाही या, इट्स रिअली नॉर्मल थिंग. काही जास्त हे नाही, काही खूप जास्त कठीण आहे म्हणजे असं तुला वाटते. बट युजली टेन्शन तर असते, बट हे टेन्शन नाही का सगळ्यांवरच असते. म्हणजे तिथे फक्त डिरेक्टरचीच मारत नसते, तिथे फर्स्ट एडी, सेकंड एडी, खूप सारे वेगवेगळे डिरेक्टर असतात प्रत्येक डिपार्टमेंटचे. तर इट जस्ट लाईक कम्प्लिटली स्प्लिट अप. जे टेन्शन असते ते कम्प्लिटली स्प्लिट होते, एक याच्याकडे जाते, एक याच्याकडे जाते, याच्याकडे जाते. सो या इतकं जास्त प्रॉब्लेम येत नाही. आणि त्या प्रोजेक्ट मागे नाही का खूप सारे जण काम करत असतात राव. आणि जसं एक प्रकारे शेड्यूल बनला ना, तर टेन्शन वगैरे काही होत नाही. या भडाभड भडाभड काम होते, बिलकुलच काही थांबतच नाही. थोडा वेळ लागते याच्यासाठी, ग्राफिक्ससाठी. या म्हणजे युजल नाही का ते, आणि ते उशीरच होते राव. या जेव्हा आपण फिल्म बनवतो ना, आता ग्राफिक्स नंतर त्याच्यानंतर अजून काही तर करायचं नाही ना. एडिटिंग, एक प्रकारे एडिटिंग ग्राफिक्स हे त्याच्यामध्येच इन्क्लूड केलं जाते. एडिटिंग म्हणजे कोणता सीन आहे, कोणता डायलॉग आहे, कोणता कट करायचा आहे, कोणता डिलीट करायचा आहे, हे सगळं एडिटिंगमध्ये केलं जाते. ग्राफिक्स इज टू मच थिंग, ग्राफिक्स इज वेगळं आहे. हे याचा डिपार्टमेंट कम्प्लिटली वेगळा आहे. आणि याच्यामध्ये ना रायटर ना डिरेक्टर, याच्यामध्ये यांना काही घंटा माहीत नसते. त्यांना फक्त एवढं माहीत असते की हा असा सीन आहे, याच्यामध्ये एक एक जायंट व्यक्ती, जसं एक जयंतरम मोहम्मदरममध्ये नाही का एक जायंट व्यक्ती एक नॉर्मल व्यक्ती समोर उभा आहे, तो सीन दाखवायचा आहे. तो स्पेशली नाही का आता एक असं आहे का, एक नॉर्मल व्यक्ती आणि एक जायंट व्यक्ती. जो नॉर्मल व्यक्ती आहे तो त्याच्या हार्डली त्याच्या एका बोटा एवढा आहे, आणि एक जो जायंट आहे तो खूप मोठा आहे. तो एक प्रकारे तो डिफरन्स दिसला पाहिजे, जस्ट लाईक ही इज बिग आणि ही इज रिअली स्मॉल. तर मग याच्यामध्ये नाही का ग्राफिक्स इन्क्लूड केले जाते, खूप सारे ट्रिकी स्टफ वापरले जाते. जस्ट लाईक कॅमेरा ट्रिक, किंवा जस्ट लाईक आता असं आहे की आता ठीक आहे, आता तो एक व्यक्ती माझ्यासमोर चालून राहिला राईट ना, तो व्यक्ती माझ्यापासून करीब 400 मीटर दूर आहे. तर आता पहा, तो केवढूसा दिसून राहिला, एवढूसा दिसून राहिला. बरं तो एवढूसा आहे का? नाही, तो मोठा आहे. सो हाऊ इज दॅट यूज, हे अशा ट्रिकी कशाप्रमाणे वापरले जातात. जेव्हा व्यक्ती दूर असतो तेव्हा तो छोटा दिसतो, राईट. आणि जेव्हा व्यक्ती खूप जास्त जवळ असतो तो खूप जास्त मोठा दिसतो का? ऑफकोर्स, तो कॅमेरा खूप जास्त समोर असतो. म्हणजे आता विचार करू, आपले हे डोळे आहे ना कॅमेरा. आता आपण आपल्या हाताकडे बघू. हात आपल्या काफी दूर आहे. आपल्याला हाताची पूर्ण 5ही उंगल्या दिसून राहिल्या आहे. आता आपण नाही का हात एकदा आपण डोळ्यासमोर ठेवू, बिलकुल बिलकुल. तर सांग, तुला पूर्ण हात दिसून राहिलाय का? नाही, तुला फक्त त्या बोटाचा फक्त टीप दिसून राहिला आहे. व्हाय? कारण तो हात खूप जास्त जवळ आलाय ना तुझ्या. दॅट मीन्स असं फील होते की हे हात खूप जास्त मोठा आहे का, वॉट एव्हर वी आर सीइंग धिस, का खूप जास्त मोठा आहे. जेव्हा आपण कोणत्या बॉडीला खूप जास्त क्लोज आणतो तेव्हा नाही का त्याचा असं वाटते का ती व्यक्ती खूप जास्त मोठी आहे असं दिसून येते. सेम ट्रिक वापरले जाते याच्यामध्ये नाही का. आता आता सिम्पल 2 थिंग आहे ना, 2 गोष्टी मी इलॉबरेट केल्या ना आता, की दूर दिसल्यावर व्यक्ती छोटी दिसते, जवळ आलं ती व्यक्ती मोठी दिसते, राईट. तर हे दोनही गोष्टी एकाच वेळेस वापरल्या जातात ग्राफिक डिझायनिंगमध्ये. हे एक प्रकारे ट्रिकी स्टफ आहे का, एक व्यक्तीला थोडं दूर केलं उभं जाते आणि एक व्यक्तीला कॅमेराच्या खूप जास्त जवळ उभं केलं जाते, आणि मग पिक्चराईज केलं जाते. आणि त्याच्यानंतर थोडं बहुत एडिटिंग आणि ग्राफिक्स केलं जाते. याच्यामुळे का त्यांना असं कळेल का तो रियालिटी फॅक्ट आहे, का तो बंदा खरंच जायंट आहे. आणि ग्राफिक डिझाईन इज जस्ट लाईक रिअली इंडियन ग्राफिक्स इज अ टू मच वीक मॅन. या म्हणजे थोडं बहुत हे होत आहे, डेव्हलपमेंट होत आहे, आय नो. बट इंडस्ट्रियल लाईट अँड मॅजिक, या मी त्यांचे ग्राफिक्स बघितले आहे. फ्रेम बाय फ्रेम, पिक्सल बाय पिक्सल डिझाईन करतात राहते. या त्यामुळे त्यांचे ग्राफिक्स नाही का पकडूच शकत नाही का ते रिअल आहे का अनरिअल आहे. एकदम असे रिअलिस्टिक वाटते. पॅसिफिक रिम फिल्म बघितली ते कम्प्लिटली ग्राफिक्स मूवी आहे, कम्प्लिटली. आणि सांगू हे ग्राफिक्स स्ट्रक्चर नाही का
एक सीन किंवा 1 सेकंदचा समजा 1 किंवा 2 सेकंदचा समजा जर सीन बनवायचा असेल ना, तर त्याला ॲटलिस्ट 2 किंवा 3 मंथ लागतात. आणि याच्यामागे 100 एम्प्लॉई काम करतात. 100 एम्प्लॉई फॉर 2 to 3 months फॉर जस्ट अ 2 second शॉट. यस डूड, यस. आणि खूप खूप जास्त मोठं असते राव हे डिझायनिंग करणं, खूप जास्त. कारण खूप टायनी डिटेल्सपासून डिझाईन केले जातात. छोट्याच्या छोट्या पिक्सलपासून ते स्क्रीन रेशो, फिल्टर्स, फ्रेम, एडिटिंग स्टफ, ऑब्जेक्ट स्टफ, व्हिज्युअलायझेशन, त्याच्यानंतर लॉट्स ऑफ स्टफ्स असतात राव. त्याच्यामध्ये ग्राफिक डिझायनिंगमध्ये करोडो इफेक्ट्स आहेत. आणि इतके सारे इफेक्ट, बापरे, तू विचारच नाही करू शकत. तो वेगळाच डिपार्टमेंट आहे. बहुतच जास्त. तो ग्राफिक्स, आणि त्याला वेळ लागतेच राव. स्पेसिफिकली बनवण्यासाठी ॲटलिस्ट त्या पूर्ण युनिटला करीब 1 किंवा 1.5 वर्ष लागले फक्त डिझायनिंगसाठी, फक्त ग्राफिक्स डिझायनिंगसाठीच 1 किंवा 1.5 वर्ष. आज काही खास नाही. आज ॲक्च्युली सुट्टी. सो बेसिकली काही नाही. आज सकाळी उशिरा उठलो, 9 वाजता. उठल्यानंतर घरीच होतो. त्याच्यानंतर कसं की मार्केटमध्ये गेलो, सामान वगैरे घेतलं, खेळायला गेलो, अँड देन हप्ताभर सुट्टी आहे. सो बेसिकली काहीच होणार नाही राव. सो दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 952. राईट नाव वी आर ॲट वर्धा, महाराष्ट्र. थँक्यू.